नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज प्रशासकीय इमारतीमध्ये आहोत। येत्या 5 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पुरंदर तालुक्यात होत असताना आज 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन माघारी घेण्याची आज तारीख आहे। दुपारी 3 पर्यंत आज नामनिर्देशन माघारी प्रत्येक उमेदवार ज्या उमेदवारांना काय पक्षश्रेष्ठींचा आदेश असेल किंवा बाकीच्या काही गोष्टींचा आदेश असेल त्या आदेशाचा मान ठेवून आज आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवे गराडे मतदारसंघाचे राहुल गायकवाड आणि काशीनाथ राऊत पंचायत गणाचे उमेदवार यांनी आज वीर गणामधनं माघारी घेतलेली आहे। बघूया या पक्षाचे नेते आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल तुम्ही, आज तुम्ही माघार घेतली? आज या ठिकाणी मोदीच्या होऊ घातलेल्या 5 फेब्रुवारीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात आमचे कार्यकर्ते सन्माननीय राहुलदादा गायकवाड यांनी जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फॉर्म भरला होता आणि आमचे दुसरे कार्यकर्ते सन्माननीय काशीनाथदादा राऊत यांनी वीर गणामधून 104 यामधून पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागवला होता। परंतु सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि या विभागाच्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्यामध्ये चर्चा होऊन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन एकत्र लढायचं घड्याळाच्या चिन्हावर ठरलं आणि त्यामध्ये असं ठरलं की तालुक्यामध्ये जे 4 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत त्यामध्ये 2 मतदारसंघ दादांच्या विचाराच्या माणसांना आणि 2 मतदारसंघ ताई सांगतील त्यांना, त्याच्यामध्ये आमचा वीर बिवडी मतदारसंघ ताईंच्या विचाराला द्यायचं ठरलं आणि आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी पुरंदरमधल्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलं आणि आम्ही सांगितलं की दादा आणि ताई जो निर्णय देतील आम्हाला तो मान्य आहे। त्यामध्ये आमचा मतदारसंघ ताईंच्याकडे गेल्यामुळं आम्ही जे दादांच्याकडून जो फॉर्म भरला होता तो आम्हाला आदेश दिला की राहुल दादा तुम्ही तुमचा फॉर्म मागे घ्या आणि आम्ही दादांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आम्ही आज राहुल दादांचा फॉर्म मागे घेतोय। तसंच काशीनाथ दादा राऊत यांनी 104 वीर पंचायत समिती गणातून फॉर्म भरला होता, त्यांचं देखील तसंच होतं की त्या ठिकाणी आमच्या पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय उत्तमबाबू धुमाळ यांना तिकीट त्या ठिकाणी दिले गेल्यामुळं आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आपण दादांच्या आणि ताईंच्या आदेशानं या ठिकाणी आज आम्ही आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत। आगामी तुम्हाला 5 तारखेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय सांगता तुम्ही? 5 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद साठी पुरंदरमध्ये जे 4 उमेदवार आहेत ते 4 उमेदवार चांगल्या मताने घड्याळा चिन्हावरती निवडून येतील, एवढंच 5 तारखेच्या निमित्त मी तुम्हाला सांगितलं इच्छितो। तुम्हाला काय वाटतं? आमचं तेच म्हणणं आहे की आमचे 6 पंचायत समितीचे सीट 8 बहुमताने येतील। अच्छा, असे ओके। अशा प्रकारे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वीर बेवडी एक हाय व्होल्टेज लढत या ठिकाणी होणार आहे। कारण भारतीय जनता पार्टी, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, या सर्वच मोठ्या पक्षांनी त्या ठिकाणी लढाई टाकलेली आहे आणि आज अंतिम दिवस आहे नामनिर्देशन मागे घेण्याचा। आज राहुल गायकवाड आणि काशीनाथ राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज माघारी घेण्यात आलेली आहे। धन्यवाद।